बऱ्याच लोकांनी व्यवस्थित मांडलेला आहे. दुष्काळाचा प्रश्न का तो पण बऱ्यापैकी मांडलेला आहे. आपल्याला दुष्काळामध्ये ज्या सवलती आहेत त्या शेतकऱ्याला दिल्या पाहिजे. पाणी जे आहे ते सोडलं पाहिजे व्यवस्थित. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये म्हैसाळ टप्प्यामध्ये कायमचं पाणी आपल्याला आलेलं आहे. नेमकं या नवीन आमदारांच्या कारकिर्दीमध्येच पाणी आपल्या तालुक्याला मिळत नाही, त्याची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज जरा शांत कसं येते आवाज. आज सगळ्या लोकांनी अतिशय व्यवस्थितपणे पोटतिडकीनं आपले प्रश्न मांडलेले आहेत. मी काय ते सगळे प्रश्न मांडत नाही, पण त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही सहमत आहोत. हे जे मी एकच प्रश्न महत्त्वाचा मांडणार आहे तो म्हणजे जत तालुक्यातील पोलीस स्टेशन्स किती अवैध धंदे करतात तर किती हप्ते घेतात याची आकडेवारी मी सांगणार आहे. हॅलो, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. पट्टा 5 एजंट आहेत, 2 लाख रुपयाचा हप्ता आहे. सगळं पोलीस स्टेशन आलं बरं काय. आता अंडरबार टेबल कुठं चालू आहेत? कोकणापूर, मुरबाड, मुंबई, वाळवंट आणि माझ्या स्वतःच्या गावामध्ये त्याचा जवळजवळ 60 लाख रुपयाचा हप्ता आहे पोलीस स्टेशनला. ऑनलाईन मटका म्हणजे लोटो हे नवीन प्रकार आहे. तो दर 6 तासाला ते मटक्याचे आकडे निघतात. ते ऑनलाईन लोटो नावाचा मटका आहे. तालुक्यात जवळजवळ 25 ठिकाणी चालू आहे. त्यात जत 7 ठिकाणी, जत 12 ठिकाणी चालू आहे. त्याचा हप्ता आहे 2.5 लाख रुपये. आता 3 पाणी रवी जत शेअर सकट हप्ता 2.5 लाखाचा आहे. 3 पाणी शेगाव रोडवर, औंधी रोडवर तिथे एक चालू आहे, 50,000 रुपयाचा हप्ता आहे. आता एकूण हप्ते जवळजवळ जत पोलीस स्टेशनला 70 लाख रुपयाचे हप्ते त्या 2 नंबर धंदेवाल्याकडे गोळा केले जातात. ते ज्याला त्याला वाटले जातात. आता दुसरे काही महत्त्वाचे तर त्याच्या व्यतिरिक्त काय अनेक हप्ते आहेत जे कुठली बेल दारू असेल किंवा पान मसाला जे असतात ते गुटखा वगैरे ते सुद्धा आहेत. आणि मगाशी जे उदाहरण दिलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. नंदीमध्ये हे जे पोलीस स्टेशन आहे ते भागीदारीमध्ये धंदा करायला लागले. म्हणजे समजा माझा धंदा असेल ना, हप्ता घेत नाही तो भागीदारी लावून होता. हा नवीन प्रकार या उमदी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. त्याची खरं म्हणजे चौकशी झाली पाहिजे. म्हणजे 2 नंबरवाल्याबरोबर पोलीस स्टेशनचे लोक 2 नंबर करायला लागले. त्यामुळे जनतेला न्याय मिळणं अवघड आहे. आणि हे जर सगळं दुरुस्त करायचं असेल तर इथल्या पोलीस स्टेशनला आम्ही सगळे म्हणजे ते आयजीकडे जाऊन सांगून आले. त्याचा काय फरक पडतोय का बघूया. जर फरक नाही पडला तर आपल्याला गावानिशी त्यांच्या पोलीस स्टेशनसमोर तहसीलदार किंवा हे असेल सगळ्याच्या समोर आपल्याला जे रस्ता रोको करावं लागेल. तिथं सगळे ऑफिस प्रश्न झाले आहेत. तहसील ऑफिस असेल, ग्राम ऑफिस असेल, आणखी कोणते तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तिथं कुणी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही हे आपल्या सगळ्याला माहिती काढली. त्यामुळं ह्या निमित्तानं आपण एकतरी तालुक्याचे प्रस्ताव मांडलेले आहेत. पाणी द्या, दुष्काळ जाहीर करा, चारा छावणी चालू करा. जिथं पाणी नाही तिथं पाणी द्या. शेतकऱ्याला म्हैसाळचं पाणी सोडा. आणि मीटर स्मार्ट मीटर जे आले ते मीटर आधी बंद करा. मला चेकने सांगितलं हवाच्या 1.25 बिल यायला लागलेलं आहे. ते स्मार्ट मीटर अजिबात लावू नका. असेल तर आम्हाला ताकीनं फोडावं लागतील. त्याची पण रेकॉर्ड ते MSCबीने घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आता आपल्या गिरेलं आहे सगळ्यांनी बोलल्यामुळे मी पण काही जास्त करत नाही. राज साहेबांनी यावं आणि आपल्या सर्व प्रश्नाचं गिरेलं घ्यावं. Press the bell icon on the YouTube and never miss another update.